कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि शिक्षण समितीच्या सभापती शीतल यादव यांनी आज कुंभोज इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन पाहणी केली। या दरम्यान या आरोग्य केंद्रातील अनेक गंभीर त्रुटी उघडकीला आल्या। या आरोग्य केंद्राची अवस्था अत्यंत निकृष्ट असल्याने कर्मचाऱ्यांनी कामकाजात सुधारणा कराव्यात, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सभापती शीतल यादव यांनी यावेळी दिला। हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची मोठी दुरवस्था झाली आहे। या आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि शिक्षण समितीच्या सभापती शीतल यादव यांनी आज अचानक भेट देऊन पाहणी केली। या आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे यावेळी दिसून आलं। रेकॉर्ड तपासणी करताना इथल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली। याबाबतचा जाब सभापती शीतल यादव यांनी इथल्या कर्मचाऱ्यांना विचारला। आरोग्य सेवेत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही असं सांगून कामकाजात तातडीने सुधारणा कराव्यात, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला। दरम्यान माजी अर्थ आणि शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनीही आपल्या कार्यकाळात या आरोग्य केंद्रासाठी मंजूर केलेल्या निधीची आठवण करून देत एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही केंद्राची अशी दुर्दशा होणं हे अत्यंत खेदजनक असल्याचं यावेळी सांगितलं। या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावं अशा सूचना यावेळी देण्यात आल्या।